नमस्कार मित्रांनो, आपल्या ह्या स्वर्णिम कोकणमध्ये पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, आज असा एकादशी आणि मी माझ्या मित्रासोबत चाललोय माझी ही गाडी घेऊन आरवली ह्या गावामध्ये। वेंगुर्ल्यावरून आम्ही आरवली गावामध्ये जाण्यासाठी दुपारी 1 वाजता जेवून निघालो। सध्या आमच्या वेंगुर्ल्यामध्ये प्रचंड मोठा पाऊस पडता आणि दुपारच्या वेळी थोडंफार शांत पाऊस झालेलो, त्यामुळे आम्ही रेनकोट शिवायच आरवली गावामध्ये जाण्यासाठी निघालो। आरवली गावामध्ये जाण्याचं कारण म्हणजे आरवलीचो वेतोबाच एकादशी निमित्त सुंदर असो विठोबाच्या रूपामध्ये सजलेलो असा आणि आमकाच त्याचा खास असा दर्शन करूचा होता। तर मित्रांनो, आरवली गाव नारळ आणि सुपारीच्या बागांनी आणि हिरवाईने नटलेलो असा। आरवली गाव वेंगुर्ल्यावरून 12 किलोमीटर असा आणि आरवली गावचा ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा ह्या पुरातन काळापासून दक्षिण कोकणातील अत्यंत जागृत असा देवस्थान असा। तर मित्रांनो, गोष्ट अशी असा की विजयनगरच्या हिंदू साम्राज्यामध्ये आरवली गाव ह्यो हरवल्ली या गावाने प्रसिद्ध होतो। आता बघूया आपण हरवल्ली म्हणजे नक्की काय। हर म्हणजे शिव आणि वल्ली म्हणजे वस्ती, म्हणजे शिवाची वस्ती असलेलो हरवल्ली गाव। काळाच्या ओघामध्ये हरवल्ली याचा अपभ्रंश होऊन आरवली ह्या नाव बनला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामध्ये आरवली हे गाव वेतोबाचो गाव म्हणून प्रसिद्ध असा। श्रीदेव वेतोबा आरवली गावासोबतच उभ्या दक्षिण कोकणामध्ये पालक, संकट आणि रक्षणकर्ता म्हणून भाविकांचा श्रद्धास्थान असा। आरवलीचो वेतोबा संकटकाळी भक्तांच्या हाकेक धावून येणारो आणि नवसाक पावणारो म्हणून भक्तांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रसिद्ध असा। तर मित्रांनो, अशा प्रकारे वेंगुर्ल्यावरून मोचेमाड गाव क्रॉस करून आम्ही आरवली गावामध्ये येऊन पोचलो। याच सुंदर अशा आरवली गावामध्ये श्रीदेवी सातेरी, तसेच श्रीदेवी जागबाई, कोकणेश्वर अशा प्रकारची अनेक मंदिरं आपणाक बघूक पण मिळतात। चला तर मित्रांनो, आज आपण श्रीदेव वेतोबाचा विठ्ठल स्वरूपातील दर्शन करूया। वेंगुर्ल्यावरून आरवली गावामध्ये पोचताच उजव्या बाजूक आपणाक सुंदर अशी ही प्रचंड मोठी गोल कमान दिसता। या कमानीमधून आतमध्ये प्रवेश करताच आपणाक उजव्या बाजूक सगळ्या प्रकारची केळी, अगरबत्ती, विविध प्रकारची फुलं विकणाऱ्या लोकांची दुकानं दिसतात। तर मित्रांनो, श्रीदेव वेतोबाक पूर्णपणे अख्खो घड देण्याची एक प्रथा असा, म्हणजे प्रसाद स्वरूपामध्ये पूर्ण केळीचा घड नवस असल्यावरती सुद्धा श्रीदेव वेतोबाक अर्पण करतात। मी आणि माझ्या मित्राने केळी आणि अगरबत्ती घेऊन श्रीदेव वेतोबाच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी निघून गेलो। श्रीदेव वेतोबाचा मंदिर ह्या पूर्णपणे जुन्या पद्धतीचा दिसान येता। याच्यावरती बऱ्याच प्रकारची लाकडाची फ्रेमिंग सुद्धा केलेली असा आणि अत्यंत सुंदर नक्षीकाम कलाकुसर आपणाक मंदिराच्या बाहेर सुद्धा दिसान येता।
सुंदर असो अगरबत्तीचो सुगंध आणि त्याच्यासमोर लावलेली समई, वातावरण एकदम आल्हाददायक आणि भजन ऐकून आपला मन प्रफुल्लित होता. मंदिराच्या सभागृहामध्ये विनायक मांजरेकर आरवली या मुलाने सुंदर अशी ही विठोबाची रांगोळी काढलेली दिसानिली. श्रीदेव वेतोबा म्हणजे शिवाचा अंश. वेतोबा म्हणजे मूळता वेताळच. बाय हो शब्द आदरार्थी वेतोबाक जोडलेलो असा आणि वेतोबा ह्या गावचो पंचक्रोशीचो राखणदार असा. वेताने वेळेवर ताब्यात आणणारी शक्ती म्हणजे वेतोबा. आपल्या उभ्या दक्षिण कोकणामध्ये वेताळाची पूर्णपणे 143 मंदिरं असत. आता आपण मंदिराचा सभागृह चौखांबा क्रॉस करून आपण मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतोय. अत्यंत शांत, सुसज्ज आणि प्रशस्त असो आतमधील सभागृह असा. हे सगळं बघून मन आपला एकदम प्रफुल्लित आणि प्रसन्न होता. मित्रांनो, ही असत श्रीदेव वेतोबाक वाहलेली नवसाची चप्पल. असं म्हटलं जातं की श्रीदेव वेतोबा रात्रीच्या वेळी ही चप्पल घालून पूर्ण पंचक्रोशीमध्ये राखण करण्यासाठी गावोगाव फिरत असतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचक्रोशीमधून तसेच कर्नाटक, गोवा या ठिकाणाहून बरेच भाविक श्रीदेव वेतोबाच्या दर्शनासाठी येतात. आज एकादशी दिवशी विठ्ठलाच्या रूपात सजलेलो श्रीदेव वेतोबा अतिशय सुंदर दिसा होतो. चला तर मित्रांनो, आपण आता वेतोबाच्या मूर्तीचा सुंदर असा दर्शन करूया. श्रीदेव वेतोबाची महती प्रचंड मोठी असा. मित्रांनो, तुमका हा व्हिडिओ कसो वाटलो तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समधून नक्की कळवा आणि जमला तर कोकणामध्ये वेतोबाच्या दर्शनाक नक्की या. धन्यवाद.